नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही पिंकीला म्हणते, पिंकी आता वेळ घालून चालणार नाही, लवकरात लवकर मधूच्या तावडीतून सावीला सोडवायला हवं. तर पिंकी ही सिंधूला म्हणू लागते, सोडवणार, लवकरात लवकर सोडवणार. तर आता सिंधू म्हणू लागते, नाही पिंकी, मला आता सहन होत नाही, मी नाही आता सहन करू शकत, मी नाही राहू शकत सावीशिवाय. तर आता सिंधू खूप रडत असते. तर पिंकी म्हणू लागते, सिंधू मी तुला समजू शकते, परंतु रडणं थांबव, आता रडण्याची वेळ नाही, आता लढाईची वेळ आहे, धडा शिकवण्याची वेळ आहे. बरं मला एक सांग, त्या मधूची पार्टनर कोण आहे ते तुला कळालं आहे का? तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, नाही, अजूनही कळालं नाही, मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ही मला अजूनही कळत नाही, परंतु एवढं नक्की की एक बाई होती हे मात्र नक्की. आता हे ऐकल्यानंतर पिंकीला धक्काच बसतो आणि पिंकी म्हणू लागते, मी तुला सांगितलं आहे ना, अगं तुझी ती सासूबाई तीच असणार आहे रुक्मिणी. आता सिंधू म्हणू लागते, नाही, ते असूच शकत नाही, मला खात्री आहे की रुक्मिणी काकू असं काही करू शकत नाही. तर पिंकी म्हणू लागते, हे बघ सिंधू, आम्हालाही वाटत होतं की माझे सासरे म्हणजेच बापू गजराज धोंडे पाटील असं काही करू शकत नाही, आम्हालाही त्यांच्याबद्दल असंच वाटत होतं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. आता पिंकी ही सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सिंधू काही समजून घ्यायला तयार नसते. तर पिंकी म्हणू लागते, सिंधू तू शांत राहा, सगळं काही नीट होणार आहे, तू काळजी करू नकोस. तर आता सिंधूला मात्र राहवत नसतं, कारण सिंधूने प्रत्यक्षात सावीची ती अवस्था पाहिलेली असते. आता सिंधूचं लक्ष बाप्पाच्या मूर्तीजवळ जातो. आता मात्र सिंधू शांतच होते, ती काहीच बोलत नाही. तर पिंकी विचारू लागते, काय झालंय सिंधू, अगं बोल ना. परंतु सिंधू काहीच बोलत नाही. तर त्यानंतर सिंधू ही पिंकीला म्हणते, पिंकी मी तुला नंतर फोन करते, असं म्हणत ती फोन कट करते. तर पिंकी मात्र घाबरून गेलेली असते. पिंकी ही सिंधूला विचारू लागते, सिंधू गं काय झालंय, बोल ना. परंतु सिंधूने तोपर्यंत फोन ठेवलेला असतो. आता पिंकी विचार करू लागते की असा सिंधूने अचानक फोन का ठेवला असेल, काय झालं असेल. तर इकडे सिंधू मात्र खूप रडत असते, तिला खूप रडायला येत असतं आणि म्हणूनच ती बाप्पाची मूर्ती हातात घेते आणि बाप्पाला म्हणू लागते, बाप्पा तू तर विघ्नहर्ता आहेस ना, तू कोणावरही आलेलं संकट लगेच दूर करतोस ना, कोणालाही संकटात तू पाहू शकत नाही, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतोस, मग माझी एक इच्छा पूर्ण कर ना बाप्पा. अरे मी खूप प्रयत्न करते आहे, परंतु नक्की त्या मधूचा पार्टनर कोण आहे हे मला काहीच कळत नाही, मला लवकरात लवकर सावीला घरी आणायचं आहे, माझी ही एक इच्छा पूर्ण कर बाप्पा, परंतु पार्टनर कोण आहे हे मला काहीच कळत नाही बाप्पा, नक्की पार्टनर कोण आहे हे समजण्यासाठी मदत कर आणि सावीला लवकरात लवकर घरी आणण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. जर पार्टनर समजला तरच मी सावीला लवकर घरी आणू शकते बाप्पा, मला मदत कर. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शकुंतलाबाई रत्न पारखींच्या घरी येतात आणि रुक्मिणी काकूंना म्हणतात, अभिनंदन आमदारबाई. तर आता रुक्मिणी काकू शकुंतलाबाईंना विचारतात की कशाबद्दल. शकुंतलाबाई म्हणतात, आहेस का, अहो नवीन सून घरी येणार आहे तुमच्या. अहो पण काय हे, तुमच्या घरी लग्न ठरलं आहे, परंतु याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतच नाही. तर आता रुक्मिणी काकू रागाने शकुंतलाबाईंकडे पाहतात आणि म्हणू लागतात, शकुंतला, आनंद साजरा करावा अशी सूनबाई आम्हाला मिळालीच नाही, हे तुला चांगलंच माहीत आहे, तरीसुद्धा माझ्या जखमेवरील खपली काढतेस का तू. आता मात्र शकुंतलाबाई म्हणतात, किती मनकवडे आहात व तुम्ही. आता बघा ना कसं आहे ना, आपल्या दोघांचंही दुःख अगदी समानच आहे नाही का. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात, म्हणजे माझ्या अन्वीची तुलना तू त्या चोरटीशी करतेस का, माझ्या अन्वीची तुलना त्या चोरटीशी करू नकोस शकुंतला. तर त्यानंतर शकुंतलाबाई म्हणतात, राहिलं, माझा शब्द राहिला. अहो मी काही तुमच्या शब्दाबाहेर आहे का, नाही ना, आणि या तुमच्या सूनबाई, त्या तरी तुमच्या शब्दाबाहेर आहेत का, अहो तुमच्या होणाऱ्या सूनबाई. असं म्हणत आता शकुंतलाबाई कृष्णाजवळ येतात आणि म्हणू लागतात, अभिनंदन कृष्णा, अगं तुझी लीला खरंच खूप मोठी आहे, तुला माहीत आहे का, तू आता रत्नपारखींची सून होणार आहेस, रत्नपारखी घराण्याची सून होणार आहेस. अगं एवढं मोठं घराणं, नवरा पोलीसवाला, अगं किती चांगलं आहे, म्हणजे तुझ्या भविष्याची चिंता मिटली. शकुंतलाबाई कृष्णाला म्हणतात की लय मोठा हात मारलास ग. आता मात्र कृष्णाला शकुंतलाबाईंचा खूप राग आलेला असतो. कृष्ण ही शकुंतलाबाईंकडे रागाने पाहू लागते. तर शकुंतलाबाई कृष्णाला म्हणतात, घाबरलो आम्ही, परंतु काय ग कृष्णा, किती डोळे मोठे करतेस, परंतु डोळे मोठे करून डोळे वटारून काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण तू कितीही डोळे मोठे करून पाहिलेस तरीसुद्धा त्यात तुझा भूतकाळ लपत नाही.
त्यामुळे आमच्याकडे डोळे वटाळून बघायचं नाही, कळतंय का? असं म्हणत शकुंतलाबाई कृष्णाचे गाल पकडण्यासाठी जातात, परंतु त्याच वेळी कृष्णही शकुंतलाबाईंचे हात पकडते आणि शकुंतलाबाईंना म्हणू लागते, शकुंतलाबाई, आपण लहान आहोत मान्य आहे, परंतु गालगुच्छा करण्या एवढे आम्ही लहान नाहीत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शकुंतलाबाई, कसं आहे ना, मोठ्यांचे हात लहानांना आशीर्वाद देण्यासाठीच असतात. त्यामुळे तुम्हाला जर करायचंच असेल तर माझ्यासाठी आशीर्वादाचा हात पुढे करा. चला मग, मला आशीर्वाद द्या. असं म्हणत कृष्णही शकुंतलाबाईंचा हात आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी जाते, परंतु तेवढ्यातच कृष्णाचं लक्ष शकुंतलाबाईंच्या हाताजवळ जातो. आता शकुंतलाबाईंचे हात पाहिल्यानंतर कृष्णाला धक्काच बसतो. आता शकुंतलाबाईंच्या हातात असलेल्या बांगड्या कृष्णाला आठवू लागतात, कारण कृष्णाने जेव्हा सावीला तिथे पाहण्यासाठी गेलेली असते तेव्हा सुद्धा याच कडा हातामध्ये पाहिलेल्या असतात. आता तिच्या लक्षात येतं, मधूची पार्टनर दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतलाबाईच आहेत. आता कृष्णाने शकुंतलाबाईंचे हात पकडलेले असतात, परंतु जेव्हा कृष्णाच्या समोर सत्य येतं तेव्हा मात्र कृष्णा शकुंतलाबाईंचे हात जोरानेच हात सोडून देते. आता शकुंतलाबाई कृष्णाकडे पाहू लागतात, तर कृष्ण ही रागाने शकुंतलाबाईंकडे पाहत असते. आता शकुंतलाबाई कृष्णाला काही न बोलता मधूला विचारतात, काय मग मधुराणी, तुमच्या डान्सचा क्लास कसा चालू आहे? तर आता मधू म्हणू लागते, खूप छान पद्धतीने क्लास चालू आहेत, काळजी करायचं काहीच कारण नाही. आता मात्र कृष्ण ही रागानेच मधू आणि शकुंतलाबाईंकडे पाहू लागते आणि मनाशीच म्हणते की ही शकुंतलाबाई मधूची पार्टनर असू शकते, हे मला आधीच का लक्षात आलं नाही? इतके दिवस माझी सावी या दोघांमुळे माझ्यापासून लांब आहे, या दोघांनीही माझ्या सावीला माझ्यापासून लांब ठेवलं, परंतु आता या दोघांची अशी वाट लावेन ना की बघतच राहा. आता रागानेच कृष्णा तिथून निघून जाते. आता कृष्णाने तिथून रागाने निघून गेल्यामुळे मधूही विचार करू लागते की नक्की कृष्णा रागाने का निघून गेली असावी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कृष्ण ही सर्व सत्य गोदामावशींना सांगते. तर आता गोदामावशी कृष्णाला म्हणतात, शकुंतला लयच बेरकी आहे ग, ती जमिनीच्या वर जितकी आहे तितकीच जमिनीच्या खाली आहे. परंतु कृष्णा, मला एक सांग, तू तोडे पाहिलेस ते अगदी सेम होते का? तर कृष्णा म्हणते, हो गोदामावशी, मी तोडे पाहिले ते खरंच सेम होते, कारण शकुंतलाबाईंच्या तोड्यांची डिझाईन थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच माझ्या ते लक्षात राहिले आहेत. तर गोदामावशी कृष्णाला म्हणतात, असं मग कृष्णा, तू जेव्हा कड्यावरून पडली होतीस तेव्हा पण त्या माजुरडी बरोबर कोणीतरी होतंच ना? तर आता कृष्णा विचार करू लागते. कृष्णा तो प्रसंग आठवते तेव्हा तिच्या लक्षात येतं की जेव्हा आपण कड्यावरून पडलो होतो तेव्हा सुद्धा या माजुरडी बरोबर म्हणजेच मधू बरोबर एक बाई होती. आता हे सगळं काही तिच्या चेहऱ्यासमोर येतं. तर त्यानंतर कृष्णा ही गोदामावशीला म्हणते की हो, तू बोलतेस ते अगदी योग्य आहे, कारण त्यावेळी सुद्धा एक बाईच तिच्याबरोबर होती, हे मला पूर्णपणे आठवत आहे. मी तिचा चेहरा पाहिला नाही, मला तिचा चेहरा दिसला नाही, परंतु आता खात्री होत आहे की ती शकुंतलाच असणार आहे. परंतु मावशी, मला एक कळत नाहीये, ती सुद्धा एक आईच आहे ना, मग असं कसं काय वागू शकते ती? तर गोदामावशी म्हणू लागतात, अगं दगडाचं काळीच असणाऱ्यांना प्रेम वगैरे कसला आलाय ग? अगं हे बघ, प्रत्येक गोष्टीला एकतरी अपवाद असतोच आणि ही शकुंतला म्हणजे अपवादच आहे. अगं तिला काळीच कुठून असणार आहे? ती चांगली बाई नाही आहे, अगं ती आई नाहीच आहे, सैतान आहे सैतान. आता मात्र कृष्णा म्हणू लागते, बरोबर बोलतेस गोदामावशी, अगं तू आता बघच, आता मी या शकुंतलेला आणि मधूला कसा धडा शिकवते. आता मी त्या दोघांनाही सोडणार नाही. एका मुलावर संकट आल्यावर तिची आई काय करू शकते हे त्या दोघांना मी दाखवून देणार आहे. त्या दोघांनाही कल्पना नाही आहे की ही सिंधू काय करू शकते. तर आता गोदामावशी म्हणू लागतात, कृष्णा, रागाच्या भरात काही पाऊल उचलू नकोस, कारण आपली सावी अजूनही त्यांच्या ताब्यात आहे, हे विसरू नकोस. आपला जर डाव उलटा पडला तर नुकसान आपलंच आहे. तर आता कृष्णा म्हणू लागते, साम दाम वापरून काहीच फायदा झाला नाही आहे मावशी. आता मला दंड आणि भेद याचा वापर करायची वेळ आली आहे आणि तेच करावं लागणार आहे. आता त्या मधूला आणि शकुंतलेला सावीची आई काय करू शकते हे मला दाखवून द्यायचं आहे. त्या दोघांना मी शिक्षा देणारच आहे. आता मात्र गोदामावशींना खूप टेन्शन आलेलं असतं. गोदामावशी कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कृष्णा म्हणजे सिंधू काही समजून घ्यायला तयार नसते, कारण सिंधूच्या समोर सत्य आल्यामुळे सिंधूला खूप राग आलेला असतो. गोदामावशी म्हणू लागतात, कृष्णे थांब, तू कुठे निघाली आहेस? तर आता कृष्णा म्हणू लागते, गोदामावशी प्लीज मला थांबवू नकोस. आता मी कोणाचंही ऐकून घेणार नाही, कारण काही झालं तरी मी माझ्या सावीला सोडून घेऊन येणारच. तर आता कृष्णा ही रागानेच तिथून निघालेली असते. आता गोदामावशी आवाज देत म्हणतात, कृष्णा थांब,
परंतु कृष्णा काही थांबत नाही. तिला खूप राग आलेला असतो. ती आता रागानेच तिच्या रूममध्ये यायला निघते. आता गोदामावशी आवाज देतात, परंतु कृष्णा काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. आता गोदामावशी विचार करतात की काय करू. कृष्णा आता कोणाचंही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कृष्णा म्हणजे सिंधू तिच्या रूममध्ये येते आणि रागानेच ती दरवाजा उघडते. आता दरवाजा उघडल्यानंतर ती कपाटाजवळ पाहते. कपाटाजवळ पाहतच ती कपाटाजवळ येते आणि कपाटाजवळ आल्यानंतर कपाट खोलून ती आपली गन बाहेर काढते. आता गन जवळ पाहत तिला सगळं काही आठवू लागतं की आपल्या सावीची अवस्था. आता सावीची अवस्था पाहून ती ठरवते की आता काही झालं तरी शकुंतलाबाईंना शिक्षा द्यायची आणि म्हणूनच कृष्णा आपली गन घेऊन शकुंतलाबाईंच्या घरी निघालेली असते. आता शकुंतलाबाईंच्या घरी येते आणि खिडकीतून पाहते तर शकुंतलाबाई आरामात बसून फोनवर बोलत असतात. आता त्यांना फोनवर असं बिंदास बोलताना पाहून कृष्णा ही मनाशीच म्हणते, तिथे लहान मुलांचे हाल करून ही महाराणी इथे फोनवर बसत टाइमपास करत आहे. शकुंतलाबाई, तू माझ्या सावीची जी अवस्था केली आहेस ना, ती मी कधीही विसरणार नाही, परंतु त्याची शिक्षा मी तुला देणारच आहे. असं म्हणत आता कृष्णा तिच्या बॅगमधील गन बाहेर काढते आणि रागाने शकुंतलाबाईंकडे पाहू लागते. आता शकुंतलाबाईंना शिक्षा देण्यासाठी कृष्णाही त्यांच्या घराचा दरवाजा वाजवते. आता रागानेच ती दरवाजा वाजवत असते. आता शकुंतलाबाई फोनवर बोलत असतात तर ते म्हणू लागतात, साहेब मी तुम्हाला नंतर फोन करते. असं म्हणत शकुंतलाबाई फोन कट करते आणि दरवाजावर कोण आला आहे हे पाहण्यासाठी येत असते. तर इकडे कृष्णा म्हणजे सिंधू ही शकुंतलाबाईंच्या दरवाजासमोर गन रोखून उभी असते. तर आता शकुंतलाबाई दरवाजा उघडण्यासाठी येतात. तोपर्यंत पिंकी तिथे आलेली असते. आता पिंकी येते. आता शकुंतलाबाई दरवाजा उघडून पाहणारच त्याआधीच पिंकीने सिंधूला तिथून बाजूला केलेलं असतं. आता शकुंतलाबाई दरवाजा उघडणार तर इकडे पिंकीने सिंधूला बाजूला घेऊन जात समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि म्हणू लागते, तू काय करतेस हे? तर सिंधू म्हणू लागते, पिंकी मला सोड, मला आता कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही, त्या बाईला मला धडा शिकवायचा आहे. तर इकडे रावजी येत शकुंतलाबाईंना आवाज देत म्हणू लागतात, मॅडम साहेबांचा फोन आला आहे. तर शकुंतलाबाई म्हणतात, मी फोन करते असं सांग त्यांना. तर रावजी म्हणू लागतात, नाही की त्यांना महत्त्वाचं बोलायचं आहे आणि म्हणूनच तुम्हाला आताच त्यांच्याशी बोलावं लागेल. आता मात्र शकुंतलाबाईंचा नाईलाज होतो. शकुंतलाबाई म्हणतात की बरं ठीक आहे, आलोच आम्ही. असं म्हणत शकुंतला देवी दरवाजा न उघडताच फोनवर बोलण्यासाठी निघून जातात. तर आता इकडे पिंकी ही खिडकीतून पाहते की शकुंतलाबाई तिथून निघून जात असतात. आता शकुंतलाबाईंनी आपल्याला पाहू नये यासाठी पिंकीने खिडकीचा दरवाजा बंद केलेला असतो आणि त्यानंतर ती सिंधूला समजावत म्हणू लागते, सिंधू अगं तू काय करतेस? तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, अगं पिंकी, या बाईने माझ्या मुलीला किडनॅप केलं आहे. माझ्या सावीची अवस्था तू जर पाहिली असतीस ना तर तूही थांबली नसतीस. आता मी या बाईला सोडणार नाही, काही झालं तरी मला हिला धडा शिकवायचाच आहे. तर आता पिंकी ही सिंधूला म्हणू लागते, सिंधू एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आपली होपची तोप अशी नष्ट होऊ द्यायची नाही. अगं या शकुंतलाबाईंना मारून जर सावीचा पत्ता लागला असता तर हे काम मी आधीच केलं नसतं का? अगं या बाईला मारलं तर आपल्याला सावीचा पत्ता कधीही लागणार नाही, कारण तुला माहीत नसेल की ही बाई किती बेरकी आहे. आता मला या बाईचा खरा चेहरा कळाला आहे, त्यामुळे या बाईबरोबर शक्तीने नाही तर गमिनी काव्यानेच वागलं पाहिजे. आणि आता तू शांत हो, डोक्यावर बर्फ ठेव आणि एक गोष्ट विसरू नकोस की तू कृष्णा नाहीस तर सिंधू आहेस. अगं सिंधू या ठिकाणी असती तर तिने पुढे काय प्लॅन केला असता आणि कशा प्रकारे वागली असती याचा तू विचार कर आणि त्याप्रमाणेच आपल्याला वागावं लागणार आहे. आता पिंकीचं म्हणणं सिंधूला पटत असतं. आता सिंधू विचार करू लागते की आता पुढे काय करावं, कारण पिंकीने सांगितल्याप्रमाणे गमिनी काव्यानेच आता शकुंतलाबाईंना अडकवायचं असतं आणि म्हणूनच सिंधूच्या डोक्यात एक प्लॅन येतो. आता त्या प्लॅनप्रमाणे सिंधू ही पिंकीला म्हणू लागते, चल पिंकी. आता पिंकीला ती स्वतःचा प्लॅन सांगते. आता त्या प्लॅनप्रमाणेच ते डाव खेळायचं ठरवतात. तर आता दुसरीकडे पाहायला मिळतं, शकुंतला देवी पक्षाचं काम करत बसलेल्या असतात. त्याचवेळी त्यांच्या दरवाजाचा आवाज येतो. आता शकुंतला देवी रावजींना आवाज देतात आणि म्हणू लागतात, रावजी दरवाजावर कोण आलं हे बघा जरा. तर रावजी म्हणतात, ठीक आहे मॅडम. आता रावजी दरवाजा उघडण्यासाठी येतात. आता रावजी दरवाजा उघडतात तेव्हा मात्र रावजी घाबरून गेलेले असतात. आता रावजी घाबरतच शकुंतला मॅडम जवळ येतात आणि म्हणू लागतात, शकुंतला मॅडम कोण आला आहे तुम्हीच बघा ना. तर शकुंतला देवी विचारतात, कोण आला आहे? अरे रावजी सांग ना. परंतु रावजी म्हणतात, मॅडम तुम्हीच पहा ना. आता शकुंतला देवी म्हणतात, ठीक आहे. आता शकुंतला देवी स्वतःच बाहेर कोण आला आहे हे पाहण्यासाठी आलेले असतात. आता पोलीस आणि ऑफिसर तिथे आलेले पाहून शकुंतलाबाईंना धक्काच बसतो. शकुंतलाबाई त्यांना विचारतात की तुम्ही कोण आहात? परंतु सिंधू आणि पिंकी काहीही बोलत नाहीत. तर त्यानंतर सिंधू आणि पिंकी आपल्या टीमला म्हणतात, चला आत. असं म्हणत सर्वजण आतमध्ये धाड टाकतात. आता घरामध्ये अशी अचानक धाड पडल्यामुळे शकुंतला देवी घाबरून गेलेल्या असतात. शकुंतला देवी पिंकी आणि सिंधूच्या मागे येत म्हणू लागतात, तुम्ही कोण आहात सांगा ना.
आणि तुम्हाला काय पाहिजे आहे? तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते CBI ऑफिसर असं म्हणत आता सिंधू आपलं कार्ड दाखवत म्हणू लागते मिस काजल पाखरे. तर त्यानंतर पिंकी आपलं कार्ड दाखवत म्हणते छबी गावडे. आता मात्र शकुंतला देवी शांतच होतात. तर सिंधू ही शकुंतला देवींना म्हणते की आम्ही तुमच्या घरावर रेड टाकली आहे. तर आता शकुंतला देवी सिंधूला म्हणू लागतात की रेड टाकण्या इतपत आम्ही कोणतेही काळे धंदे करत नाही आणि तुम्ही CBI ऑफिसर असलात म्हणून काय झालं? तुम्ही कोणतेही आरोप कराल आणि मी ते खपवून घेईल असं तुम्हाला वाटत आहे का? मी कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? मी जर एक फोन केला तर तुमची नोकरी जाऊ शकते हे विसरू नका. परंतु पिंकी आणि सिंधू काही ऐकून घेत नाही. आता शकुंतला देवी म्हणू लागतात की तुम्ही असं ऐकणार नाही असं म्हणत शकुंतला देवी फोन करण्यासाठी पुढे येतात. आता शकुंतला देवी फोन करण्यासाठी घेतात परंतु त्याच वेळी सिंधू पुढे येते आणि शकुंतला देवींचा फोन खाली फेकून देते आणि म्हणू लागते एकदम चूप. कोणाला फोन लावायचा आहे? मी लावून देऊ का? कोणालाही फोन तुम्ही करू शकत नाही. तर त्यानंतर पिंकी ही शकुंतला देवींना म्हणू लागते शांत व्हा. हे बघा शकुंतलाजी, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला नियमाप्रमाणे सगळं काही करावं लागतं, परंतु तुम्ही जर नियमभंग केला तर त्याची वेगळी शिक्षा होऊ शकते हे विसरू नका. तर आता शकुंतला देवी शांत होत म्हणतात सॉरी मॅडम, परंतु तुम्ही काय घेणार आहात? कॉफी, थंड चहा की अजून काही? आता शकुंतलाबाईंच्या बोलण्याचा अर्थ सिंधू आणि पिंकीला कळालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पिंकी आणि सिंधूला घाबरून शकुंतला देवी पिंकीला सत्य सांगत म्हणतात आम्ही तुम्हाला सांगितलं ना, ती मधू आहे ना, तिने घरच्याच लेकाला किडनॅप केलं आहे आणि ती सिंधूची धाकटी लेक आहे आणि तो लेक अपघातात गेला असंच सर्वांना वाटत आहे ना, परंतु तो अंकुर जिवंत आहे. आता हे सत्य समजल्यानंतर सिंधूला धक्काच बसतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. आता हे सत्य सिंधूच्या समोर आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सिंधू घरी आल्यानंतर राघवला म्हणू लागते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मी कृष्णा नाही तर तुमची सिंधूच आहे. आता हे ऐकल्यानंतर राघव शांतच होतो. आता सिंधू ही राघवला म्हणू लागते राघव, आपला अंकुर जिवंत आहे, आपला अंकुर अपघातात गेलाच नाहीये, आपला अंकुर जिवंत आहे. आता हे ऐकल्यानंतर राघव काहीच बोलत नाही. आता राघव सिंधूच्या या बोलण्यावर विश्वास ठेवेल का आणि राघवला कळेल का की ही आपली सिंधू आहे ही? आता हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.